वेलकम. 12th बायोलॉजीमधला चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज हा चॅप्टर आपण बघतोय. या चॅप्टरमधला लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट आज आपण स्टडी करणार आहोत. बायोडायव्हर्सिटीचा जर लॉस झाला तर त्याच्यामुळं काय होतं तर इट लीड्स टू इम्बॅलन्स इन द इकोसिस्टीम. म्हणजे आपली जर इकोसिस्टीम आपण बघितली त्या इकोसिस्टीममधल्या एक एक करत बऱ्याचशाच स्पेसीस जर एक्स्टिंक्ट झाल्या तर त्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटी ही खूप कमी होते आणि त्याचा परिणाम इकोसिस्टीमवरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता मग ह्या एक्स्टिंक्शनचे स्पेसीस एक्स्टिंक्ट होण्यामागचे रिझन्स काय आहेत तर देअर आर 3 मेन रिझन्स: नॅचरल एक्स्टिंक्शन, मास एक्स्टिंक्शन अँड मॅनमेड एक्स्टिंक्शन. फर्स्ट आपण बघूयात नॅचरल एक्स्टिंक्शन. The natural reasons for extinction of species are forest fires, earthquakes and volcanic eruptions. म्हणजे जंगलाला आग लागल्यामुळं किंवा अर्थक्वेक झाला किंवा व्हल्कॅनिक इरप्शनमुळं त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सचं जे हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅट नष्ट होतं आणि त्याच्यामुळं मोस्टली स्पेसीस एक्स्टिंक्ट होते. नेक्स्ट आपण बघूयात मॅनमेड रिझन्स. मॅनमेड रिझन्स किंवा त्यालाच आपण अँथ्रोपोजेनिक रिझन्स असं सुद्धा म्हणतो. तर हे मॅनमेड एक्स्टिंक्शनचे जे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, हंटिंग, सेटलमेंट, ओव्हर एक्सप्लॉयटेशन आणि रिक्लेमेशन हे पॉईंट्स येतात. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात मास एक्स्टिंक्शन. इकोसिस्टमचा आपण जर स्टडी केला तर आपल्या एक लक्षात येते की आजपर्यंत म्हणजे अर्थवरती स्पेसीस फॉर्म झाल्यापासून ओरिजिनेट झाल्यापासून आजपर्यंत आपण जर बघितलं तर जवळजवळ 5 मास एक्स्टिंक्शन्स ह्या अर्थच्या हिस्ट्रीमध्ये झालेले आहेत. आणि आता करंट जो बायोडायव्हर्सिटीचा लॉस सुरू आहे हा 6th एक्स्टिंक्शन म्हणजे 6वं एक्स्टिंक्शन कन्सिडर केलं जातं. आजपर्यंत झालेल्या मास एक्स्टिंक्शनपेक्षा आत्ता हे जे 6th मास एक्स्टिंक्शन आहे हे जवळजवळ 100 to 1000 टाईम्स फास्टर आहे. आणि इकॉलॉजिस्टच्या ओपिनियननुसार हे जे मास एक्स्टिंक्शन सुरू आहे हे ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजेच मॅनमेड आहे. कारण ह्युमनच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं जे नॅचरल हॅबिटॅट्स आहेत ते नॅचरल हॅबिटॅट्स नष्ट होत आहेत आणि त्याच्यामुळं अनेक स्पेसीसचं एक्स्टिंक्शन होते. आता हे जे एक्स्टिंक्शन होतं हे असंच जर चालू राहिलं तर आत्ता असलेल्या बायोडायव्हर्सिटीपैकी जवळजवळ 50% बायोडायव्हर्सिटीचा लॉस होऊ शकतो आणि त्याचा खूप निगेटिव्ह इफेक्ट हा एन्व्हायरमेंटवरती होईल. फॉर एक्झाम्पल फ्लडसारख्या कंडिशन्स निर्माण होतील किंवा जे काही एन्व्हायरमेंटल प्रोसेसेस आहेत फॉर एक्झाम्पल डिसीज सायकल्स, प्लांट प्रॉडक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये अल्टरेशन खूप जास्त प्रमाणात दिसेल. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस. ॲक्च्युली 4 मेजर कॉजेस आहेत की ज्याच्यामुळं बायोडायव्हर्सिटी लॉस हा जास्त प्रमाणात होतो आहे. त्या 4 मेजर कॉजेसना द इव्हिल कॉर्ट्रेट असं म्हटलं आहे. त्यातला फर्स्ट कॉज आपण बघूयात हॅबिटॅट लॉस अँड फ्रॅगमेंटेशन. इट इज मेन कॉज ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस. हॅबिटॅट लॉस झाल्यामुळं ऑर्गॅनिझम्स ज्या ठिकाणी राहत असतात त्यांचं फूड, शेल्टर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत नाहीत आणि त्याच्यामुळं त्या ऑर्गॅनिझमची जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लॉस होत असताना दिसतो आणि त्याच्यामुळं ती स्पेसीस एक्स्टिंक्ट होते. पोल्युशन असेल किंवा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळं ह्या हॅबिटॅटमध्ये लॉस होताना आपल्याला दिसतो आहे. हॅबिटॅट लॉस होण्याचं मेन रिझन आहे वेगवेगळ्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज. डॅम असतील किंवा रोड कन्स्ट्रक्शनसाठी डिफॉरेस्ट्रेशन हे जास्त प्रमाणात होतं. इंडस्ट्रियलायझेशनमुळं पोल्युशन होतं किंवा इंडस्ट्रियलायझेशनसाठी डिफॉरेस्ट्रेशन जास्त प्रमाणात होतं. या सगळ्या गोष्टींमुळं वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या हॅबिटॅटवरती आपल्याला परिणाम होताना दिसतो आहे. फॉर एक्झाम्पल मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत ते मायग्रेटरी बर्ड्सचं जर हॅबिटॅट लॉस झाला तर त्याच्यामुळे त्या मायग्रेटरी बर्ड्सच्या संख्येवरती परिणाम होताना दिसतो आहे. त्याचबरोबर काही ॲनिमल्स आहेत फॉर एक्झाम्पल टायगर, ह्या ॲनिमल्सना लार्जर टेरिटरीज गरजेच्या असतात. तर त्यांना डिफॉरेस्ट्रेशन झाल्यामुळं किंवा फॉरेस्टचं रिडक्शन झाल्यामुळं त्यांना की त्यांची टेरिटरी पाहिजे ती अवेलेबल होत नाही आणि त्याच्यामुळं सुद्धा त्यांच्या
संख्येवरती परिणाम होताना आपल्याला दिसतोय. आपण जर बघितलं तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त लॉस होताना दिसतोय. अगदी अलार्मिंग रेटला हा लॉस होतोय. ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये जवळजवळ 14 to 6% रिडक्शन ओव्हर द इयर होताना आपल्याला दिसते. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात बायोडायव्हर्सिटी लॉसच्या कॉजमधला, तो म्हणजे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अति जास्त प्रमाणात केलेला वापर. ह्युमन बिईंग आणि बाकीच्या ॲनिमल्समध्ये एक बेसिक डिफरन्स आहे, तो म्हणजे ह्युमन बिईंग्सना कोणत्याही त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अति प्रमाणात वापरण्याची सवय आहे किंवा त्यांच्या गरजेपेक्षा त्यांना ते जास्त साठवून ठेवण्याची सवय आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर ॲनिमल्सचं बघितलं तर ॲनिमल्स कोणतंही फूड साठवून ठेवत नाहीत. त्यांना भूक लागल्यानंतर ते खातात किंवा त्यांना राहण्यासाठी शेल्टर जे लागतं ते तेवढंच, त्यांना राहण्यासाठी जितकं गरजेचं आहे तेवढंच नेस्ट ते बिल्ड करतात. पण ह्युमन बिईंगचं तसं नाही आहे. कोणत्याही रिसोर्सेसचा ते खूप जास्त प्रमाणात वापर करत आहेत आणि ह्या सगळ्यामुळं काय होते तर वेगवेगळ्या ज्या स्पेसीस आहेत त्यांचं एक्सटिंक्शन होताना आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल डोडो बर्ड, स्टेलर सी काऊ आणि पॅसेंजर पिजन हे तिन्ही ऑर्गॅनिझम्स एक्सटिंक्ट झालेले आहेत आणि त्याचं मागचं मेन रिझन आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात एलियन स्पेसीस इन्व्हॅजन. When a new species gets introduced into any ecosystem accidentally or intentionally, there are chances that it proves harmful for the existing species. बघा, एखादी न्यू स्पेसिस इंटेन्शनली म्हणजे मुद्दाम किंवा चुकून ॲक्सिडेंटली जर इंट्रोड्यूस केली गेली की ज्या ठिकाणी ती आधी नव्हती, तर बऱ्याचदा काय होतं तर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या आधीच्या ज्या स्पेसीस आहेत, नेटिव्ह स्पेसीस आहेत किंवा त्यांना आपण लोकल स्पेसीस म्हणतो, त्या लोकल स्पेसीसवरती त्या इन्व्हॅजिव्ह स्पेसीसचा परिणाम होऊ शकतो. एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हॅजिव्ह स्पेसीस आर कॅरॉट ग्रास दॅट इज पार्थेनियम, लँटाना अँड वॉटर हायसियांथ दॅट इज इकॉर्निया. अजून एक एक्झाम्पल आपण बघतोय एलियन स्पेसीस इन्व्हॅजनचं. प्रिडॅटरी फिश, नाईल पर्च नावाचं एक प्रिडेटरी फिश आहे लेक व्हिक्टोरियामध्ये. ह्या नाईल पर्च नावाच्या प्रिडेटरी फिशचं इन्व्हॅजन झाल्यामुळं तिथं असणाऱ्या जवळजवळ 200 लोकल स्पेसीस ज्या होत्या चिलचिड फिशच्या, त्यांच्यावरती त्या नाईल पर्च नावाच्या प्रिडेटरी फिशचा परिणाम झालेला दिसतो. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल बघतो आपण. इंडियामध्ये आफ्रिकन कॅटफिश क्लॅरियस गॅरीपायनस हा फिश ॲक्वाकल्चरमध्ये इंट्रोड्यूस केला गेला, पण त्याचा परिणाम हा एंडेमिक कॅटफिश व्हरायटीजवरती झालेला आपल्याला दिसतो. त्या एंडेमिक कॅटफिश व्हरायटीजसाठी हा जो आफ्रिकन कॅटफिश होता तो हार्मफुल ठरला. या ज्या काही एलियन स्पेसीस आहेत त्यांचा हार्मफुल इफेक्ट तिथल्या लोकल एन्व्हायरमेंटवरती, तिथल्या लोकल स्पेसीसवरती होतो. ह्याचं एक मेन रिझन म्हणजे त्या ज्या काही एलियन स्पेसीस आहेत त्यांच्यासाठी लोकल प्रिडॅटर तिथं ॲब्सेंट असतात आणि त्याच्यामुळं त्या एलियन स्पेसीसची खूप जास्त ग्रोथ होते आणि त्याचा परिणाम तिथल्या लोकल व्हरायटीजवरती जास्त प्रमाणात होतो. कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय को एक्सटिंक्शन्स. आपण जर एन्व्हायरमेंटमध्ये बघितलं तर वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकमेकांवरती डिपेंड असतात. म्हणजे बरेचसेच प्लांट्स पॉलिनेशनसाठी किंवा सीड डिस्पर्सलसाठी वेगवेगळ्या ॲनिमल्सवरती डिपेंड असतात. तसंच वेगवेगळ्या ॲनिमल्स वेगवेगळ्या प्लांटवरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फूडसाठी डिपेंड आहेत. अजून एक आपण इथं सांगू शकतो ते म्हणजे पॅरासाइट्स. पॅरासाइट हे होस्ट स्पेसिफिक असतील तर ते त्या होस्टशिवाय जगू शकत नाहीत आणि मग जर काही कारणानं त्या होस्ट स्पेसिस एक्सटिंक्ट झाली तर तो पॅरासाइटसुद्धा आपोआप एक्सटिंक्ट होतो, नष्ट होतो. त्याला आपण म्हणतो को एक्सटिंक्शन. फॉर एक्झाम्पल एखादा होस्ट फिश जर एक्सटिंक्ट झाला तर त्याच्यावरती डिपेंड असणारे जे काही युनिक पॅरासाइट्स आहेत ते सुद्धा एक्सटिंक्ट होतील. त्याचबरोबर जर प्लांट पॉलिनेटर एक्सटिंक्ट झाला तर ते प्लांटसुद्धा एक्सटिंक्ट होऊ शकतं. त्याला आपण म्हणतो को एक्सटिंक्शन. यानंतर एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या काही डेफिनेशन्स आपण बघूयात.
फर्स्ट डेफिनेशन आहे एक्स्टिंक्ट. When any species is totally eliminated from earth, it is called extinct. म्हणजे एखादी स्पेसिस ही कम्प्लिटली नष्ट झाली असेल, अर्थवरती तिचा एकही मेंबर प्रेझेंट नसेल, तर त्या कंडिशनला किंवा त्या स्पेसिसला आपण एक्स्टिंक्ट स्पेसिस म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायनोसॉरस. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघूयात एंडेंजर्ड. When the number of species start dwindling, it is said to be endangered. म्हणजे जर एखादी स्पेसिस खूप स्मॉल होत असेल, तिच्या संख्येमध्ये खूप जास्त घट होत असतील, तर त्याला आपण ड्विंडलिंग कंडिशन म्हणतो, म्हणजेच त्याला आपण एंडेंजर्ड स्पेसिस म्हणतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसनी एक रेड डाटा बुक नावाचं एक बुक मेंटेन केलं आहे. त्यालाच आपण रेड लिस्ट असं सुद्धा म्हणतो. या लिस्टमध्ये प्लांट आणि ॲनिमल स्पेसिसचे करंट रेकॉर्ड मेंटेन केलेले आहेत. आणि या वेगवेगळ्या स्पेसिसचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर ह्या ज्या स्पेसिस आहेत वेगवेगळ्या प्लांट आणि ॲनिमल्सच्या, त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एक्स्टिंक्ट. एक्स्टिंक्ट मीन्स वॉट? Extinct is a designation applied to species in which the last individual has died or not recorded. याचा अर्थ एक्स्टिंक्ट म्हणजे नामशेष प्रजाती. म्हणजे ज्या प्रजातीचा, ज्या स्पेसिसचा एकही इंडिव्हिज्युअल प्रेझेंट नाही किंवा त्याचा रेकॉर्ड नाही, त्याला आपण एक्स्टिंक्ट स्पेसिस म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय एक्स्टिंक्ट इन वाईल्ड. It is a category containing those species whose members survive only in captivity. म्हणजे नॅचरल कंडिशनमध्ये एकही ऑर्गॅनिझम प्रेझेंट नाही. जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे कॅप्टिव्हिटीमध्ये, झूमध्ये किंवा बोटॅनिकल गार्डनमध्ये अंडर ऑब्झर्वेशन प्रेझेंट आहेत. अशा स्पेसिसना एक्स्टिंक्ट इन वाईल्ड असं म्हणतात. नेक्स्ट स्पेसिस आहे क्रिटिकली एंडेंजर्ड. It is a category containing those species that possesses an extremely high risk of extinction with very few surviving members. Critically endangered मध्ये आपण अशी एखादी स्पेसिस सांगतो की ज्याच्यामध्ये फक्त 50 ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट endangered species. It is a designation applied to species that possesses a very high risk of extinction as a result of rapid population decline of 50 to more than 70% over the previous 10 years or 3 generations. ह्याच्यामध्ये आपण सांगतोय एंडेंजर्ड स्पेसिस म्हणजे लास्ट 10 इयर्समध्ये किंवा त्यांच्या लास्ट 3 जनरेशन्समध्ये 50 to 70% स्पेसिस ह्या डिक्लाइन झालेल्या आहेत. त्यांना आपण म्हणतो एंडेंजर्ड स्पेसिस. नेक्स्ट व्हल्नरेबल. It is a category containing those species that possesses a very high risk of extinction as a result of rapid population decline of 30 to more than 50% over the previous 10 years or 3 generations. म्हणजे लास्ट 10 इयर्समध्ये किंवा 3 जनरेशन्समध्ये जवळजवळ 30 to 50% लॉस ज्या स्पेसिसचा झालेला आहे, डिक्लिनेशन ज्या स्पेसिसचं झालेलं आहे, त्यांना आपण म्हणतो व्हल्नरेबल स्पेसिस. नेक्स्ट नियर थ्रीटन्ड स्पेसिस. Near threatened is a designation applied to species that are close to becoming threatened or may meet the criteria for threatened status in near future. थ्रीटन स्पेसिस म्हणजे वॉर्निंग साईनला असणाऱ्या स्पेसिस, म्हणजे त्या स्पेसिसकडं आपण जर लक्ष दिलं नाही तर त्या स्पेसिस एंडेंजर्ड होऊ शकतात. अशा स्पेसिसना आपण नियर थ्रीटन स्पेसिस असं म्हणतो. नेक्स्ट लिस्ट कन्सर्न. It is a category containing species that are pervasive and abundant after careful assessment. म्हणजे अशा स्पेसिस की ज्यांच्याकडं आपण लक्ष दिलं, त्यांना पाहिजे असणारे हॅबिटॅट, सोर्सेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर प्रोव्हाइड केल्या, त्यांची काळजी घेतली, तर त्यांची भरपूर वाढ होऊ शकते, त्यांच्या नंबरमध्ये सुधारणा होऊ शकते. अशा स्पेसिसना आपण लिस्ट कन्सर्न स्पेसिस म्हणतो. नेक्स्ट आपण बघूयात डाटा डेफिशियंट. It is a condition applied to species
in which the amount of available data related to its risk of extinction is lacking in some way. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्पेसिसचं एक्सटिंक्शनचा जो काही पर्सेंटेज आहे किंवा एक्सटिंक्शनचे जे चान्सेस आहेत याच्याबद्दलचा कोणताच डाटा अवेलेबल नसणाऱ्या स्पेसिसला आपण डाटा डेफिशियंट स्पेसिस असं म्हणतो. नेक्स्ट, नॉट इव्हॅल्युएटेड. इट इज अ कॅटेगरी युज्ड to include any of the nearly 1.9 million species described by scientists but not assessed by IUCN. म्हणजे नॉट इव्हॅल्युएटेड स्पेसिस म्हणजे अशी स्पेसिस की जी त्या 1.9 मिलियन स्पेसिसमध्ये प्रेझेंट आहे पण IUCNनं तिचं इव्हॅल्युएशन केलेलं नाही आहे. म्हणजे IUCNनं ती स्पेसिस एंडेंजर्ड आहे की एक्सटिंक्ट आहे, ती नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे एक्सप्लेन केलेलं नाही. या लेक्चरमध्ये आपण कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस आणि वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट बघणार आहोत. थँक्यू.